गोवर्धन शिंदे नॉलेज ब्रिज या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. माय विजय वर्गीकरण, त्यानंतर स्व पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सर्व वर्गासाठी शालेय स्पर्धा असतील, टी-ई-टी असेल, ग्रामसेवक, पोलीस भरती, अगदी एम-पी-एस-सी हा उपयुक्त आहे. 4थी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण मराठी व्याकरण दररोज अर्धा तास आपण घेत आहोत आणि तुम्ही हे वहीमध्ये लिहून घेतात. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही वही पेन घेतली नसेल तर वही पेन घ्या आणि वहीमध्ये लिहून घ्या. वेगळी वही करा. बऱ्याच विद्यार्थ्यांनी वेगळी वही केलेली आहे. चला, फक्त अर्धा तासामध्ये आपण दररोज थोडं-थोडं व्याकरण म्हणजे संपूर्ण मराठी व्याकरण घेणार आहोत, पण एकाच दिवशी नाही, कारण एकाच दिवशी सगळं घेतल्यानंतर तुमच्या लक्षात राहणार नाही. ओके. वर्णांचे प्रकार किंवा वर्गीकरण पाहणार आहोत आणि त्यामध्ये स्वर आणि स्वरांचे प्रकारसुद्धा आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी वर्ण विचार म्हणजे वर्ण म्हणजे काय? तोंडावाटे बाहेर पडणाऱ्या मूलध्वनींना आपण वर्ण म्हणतो हे आपणास माहीत आहे. ओके. त्यामध्ये वर्णमाला म्हणजे मुळाक्षरे आपली मूळ संस्कृत भाषेत किती वर्ण आहेत किंवा आधुनिक वर्णमालेमध्ये किती वर्ण आहेत हे आपण पाहिलेले आहे. त्यामध्ये स्वर, स्वरादी, वर्ण, व्यंजन किती आहेत हे आपल्याला माहीत आहे. ओके. आता आज आपण वर्णांचे प्रकार पाहणार आहोत आणि त्यातील पहिला प्रकार जो आहे स्वर आणि स्वरांचे प्रकार सुद्धा पाहणार आहोत. चला विद्यार्थी मित्रांनो, आता आपण वळूया आपल्या ओके. चला विद्यार्थी मित्रांनो, आता आपण वर्ण आणि वर्णांचे प्रकार या ठिकाणी पाहत आहोत. तुम्ही लिहून घेऊ शकता वहीमध्ये. वर्ण, त्यांचे प्रकार किंवा त्यालाच वर्णांचे वर्गीकरण असं सुद्धा म्हटलं जातं. ओके. चला विद्यार्थी मित्रांनो, आपणास माहीत आहे वर्णांचे प्रकार. मी सुरुवातीला पूर्ण तिन्ही वर्णांचे प्रकार देणार आहे. या ठिकाणी स्वर, नंबर 2 स्वरादी, स्वर, स्वरादी आणि व्यंजन. स्वर, स्वरादी आणि व्यंजन हे वर्णांचे प्रकार आहेत. आपणा सर्वांना माहीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, यानंतर आपण अगदी सविस्तर प्रत्येकाची माहिती पाहणार आहोत. स्वर म्हणजे काय पाहणार आहोत. त्यानंतर स्वरांचे प्रकार सुद्धा पाहणार आहोत. ओके. चला तर पाहूया आपण आता स्वर, स्वराची सविस्तर माहिती. स्वर म्हणजे काय किंवा स्वराची व्याख्या तुम्हाला जर माहीत असेल तर तुम्ही सांगू शकता. ओके. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला क्लिअर दिसण्यासाठी व्हिडिओची क्वालिटी वाढवा. उजव्या कोपऱ्यामध्ये वर 3 डॉट असतात. त्या ठिकाणी ते 3 डॉट वर तुम्हाला क्वालिटी, ऑटो क्वालिटी असते आणि ॲडव्हान्सवर गेल्यानंतर 1080 किंवा 720p अशी क्वालिटी करा, जेणेकरून मी ज्या पद्धतीने लिहित आहे किंवा ते स्पष्ट तुम्हाला दिसेल. ओके. चला, बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीत आहे स्वर म्हणजे काय. व्हेरी गुड. सर हा कितवीचा क्लास आहे असं म्हणतात कोण? विस्पुते. विद्यार्थी मित्रांनो, मराठी व्याकरण हा सर्वच वर्गांसाठी आहे. त्यामुळे आपण याला वर्ग किंवा वर्गाचं नाव दिलेलं नाही. अगदी एम-पी-एस-सी परीक्षापासून 4थी पासून ते अगदी एम-पी-एस-सी परीक्षापर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे आहे. चला, अक्षरांचे उच्चार म्हणजे स्वर. व्हेरी गुड. दत्ता गोंड. खूप छान. बऱ्याच विद्यार्थ्यांनी उत्तर दिलेलं आहे. चला, दत्ता गोंडने उत्तर दिलं आहे. अक्षरांचे उच्चार म्हणजे स्वर. अक्षरांचे उच्चार. ओके, ठीक आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, मी सांगणार आहे. उजेर बेटा. ओके, माहीत असेल तर लिहा, नसेल तर मी या ठिकाणी लिहिणार आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, मी या ठिकाणी
स्वर म्हणजे काय ते सांगेन आणि इथं लिहून सुद्धा देणार आहे. बागुल बेटा कृपया इमोजी टाकू नका. माहीत असेल तर लिहा, नसेल तर लिहू नका. पहा, स्वर म्हणजे काय हो? की ओठांचा एकमेकांशी किंवा जिभेचा मुखातील कोणत्याही भागाशी स्पर्श न होता तोंडावाटे जे ध्वनी बाहेर पडतात त्यांना स्वर असे म्हटले जाते. लिहून घेऊया विद्यार्थी मित्रांनो, नंतर लक्षात राहत नाही आणि तुम्ही हे लगेच पाठ करा किंवा लक्षात ठेवा. ओठांचा एकमेकांशी बरेच विद्यार्थी ओके. थोडंसं जड कोणतं आहे? हां. बरेच विद्यार्थी लिहून घेत आहेत. ओके. ओठांचा एकमेकांशी थोडंसं लिहायला वेळ लागत आहे. तरी तुम्ही लगेच पाठ करायला वेळ पण मिळेल तुम्हाला. किंवा आपले जे ओठ आहेत, त्या ओठांचा एकमेकांशी किंवा जिभेचा आपली जी जीभ आहे, जिभेचा मुखातील कोणत्याही मुखातील कोणत्याही भागाशी मुखातील कोणत्याही भागाशी स्पर्श न होता स्पर्श न होता तोंडावाटे जे ध्वनी बाहेर पडतात तोंडावाटे जे ध्वनी जे ध्वनी बाहेर पडतात त्यांना स्वर असे म्हणतात. त्यांना काय म्हटलं जातं? त्यांना स्वर असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, दररोज थोडं झालं तरी चालते, परंतु आपल्याला ते समजल्याशिवाय पुढे जायचं नाही. त्यांना स्वर असे म्हणतात. ओके. मी लिहित असल्यामुळे थोडंसं अक्षर कमी जास्त होऊ शकतं. आवाज कमी येत आहे. ओके. चला विद्यार्थी मित्रांनो, लिहिणं झालं असेल तर पुढे जाऊया. स्वर म्हणजे काय? हे आपण पाहिलेले आहे. ओठांचा एकमेकांशी किंवा जिभेचा आपले जे ओठ आहेत, ओठांचा उपयोग होतो, परंतु ओठांचा एकमेकांशी किंवा जिभेचा आपली जी जीभ आहे, त्या मुखातील कोणत्याही भागाशी स्पर्श न होता, म्हणजेच आपला जो हवा आहे, तोंडातून जी हवा बाहेर येते, ती अडवली जात नाही. लक्षात ठेवा, स्वराचा उच्चार करताना म्हणजे काय? थोडक्यात स्वराबद्दल 2-3 ओळी या ठिकाणी मी सांगणार आहे. बरेच जण रनिंग नोट्ससुद्धा घेत आहेत. मी ज्या गोष्टी बोलत आहे, त्या लिहून घेत आहेत. पहा, स्वरांचा उच्चार स्वतंत्रपणे म्हणजे दुसऱ्या कोणत्याही वर्णांच्या सहाय्याशिवाय होतो. लिहून घेऊ शकता तुम्ही हे वाक्य. स्वरांचा उच्चार स्वरांचा उच्चार स्वतंत्रपणे होतो. विद्यार्थी मित्रांनो, हे जे स्वर आहेत, आता स्वर कोणते कोणते आहेत तुम्हाला माहीत आहेत. एकूण किती स्वर आहेत हे सुद्धा माहीत आहेत. एकूण 14 स्वर अ, आ, इ, ई, उ, ऊ, ऋ, लृ, ए, ऐ, ऐ, ओ, ऑ, औ. पहा, मी या जे 14 स्वरांचा उच्चार केला, ते उच्चार करत असताना ओठांचा एकमेकाशी संपर्क झाला नाही किंवा जिभेचा मुखातील कोणत्याही भागाशी स्पर्श झाला नाही आणि म्हणून यांना स्वर म्हटलं जातं आणि हे स्वर उच्चार करत असताना कुठेही दुसऱ्या कोणत्याही वर्णाचा सहाय्य घेतलं जात नाही.
ओके. आणि म्हणून स्वरांचा उच्चार प्रवाही असल्यामुळे तो लांबविता येतो. हे आपणास माहीत आहे. स्वरांचा उच्चार कसा आहे? तो प्रवाही आहे. पाण्याच्या प्रवाहासारखा आहे. अ, आ, ई. परंतु जे व्यंजन असतात क, ख, ग म्हणजे स्वरांचा उच्चार लांबवता येतो. व्यंजनाचा उच्चार लांबवता येत नाही. स्वर व्यंजनाच्या शेवटी मिसळून व्यंजनांना अक्षरत्व प्राप्त करून देण्याचे कार्य करतात. हे लिहून घेऊ शकता तुम्ही. आपले जे स्वर आहेत ते व्यंजनाच्या शेवटी जोडल्यानंतर किंवा मिसळल्यानंतर त्या व्यंजनांना अक्षर प्राप्त होतं. उदाहरणार्थ पहा, हे क, क हे अक्षर नसून हे वर्ण आहे. विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, क चा जेव्हा पाय मोडतो आपण तेव्हा ते वर्ण म्हटलं जातं आणि त्यामध्ये जेव्हा स्वर मिसळला जातो अधिक अ, क अधिक अ म्हणजे आता काय तयार झाला? हे अक्षर तयार झालं क. हे पूर्ण 1 मिनिट. आता हे अक्षर तयार झालं. क हे अक्षर आहे आणि हे क पाय मोडलेलं हे वर्ण आहे. जेव्हा एखाद्या वर्णामध्ये किंवा एखाद्या व्यंजनामध्ये अ मिसळलं जातं किंवा स्वर मिसळला जातो, तेव्हा त्याला अक्षराचं रूप प्राप्त होतं. म्हणजेच स्वराचं काय काम आहे, की एखाद्या व्यंजनाला अक्षरत्व विद्यार्थी मित्रांनो हा शब्द लक्षात ठेवा. परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. अक्षरत्व प्राप्त करून देतं. एखाद्या व्यंजनाला अक्षरत्व कोण प्राप्त करून देतं असा प्रश्न जर विचारला तर स्वर. याचं उत्तर काय आहे? स्वर. चला विद्यार्थी मित्रांनो आता आपण पुढे जाऊया स्वरांचे प्रकार. ओके. आता पाहणार आहोत आपण स्वरांचे प्रकार. स्वर लक्षात आले आपल्याला. स्वर कोणते कोणते आहेत हे सुद्धा माहीत झालं. आता आपण पाहूया स्वरांचे प्रकार. विद्यार्थी मित्रांनो स्क्रीनवर लिहायचं म्हणजे थोडंसं अक्षर म्हणावं तसं व्यवस्थित येत नाही. तरी तुम्ही समजून घेऊ शकता. ओके. चला विद्यार्थी मित्रांनो आता आपण स्वरांचे प्रकार पाहूया. जर माहीत असतील तर तुम्ही कमेंटमध्ये टाइप करू शकता. चला बरेच विद्यार्थी सुखदा गोंड क अधिक आ का. व्हेरी गुड बेटा. चला बरेच विद्यार्थी छान टाइप करत आहेत. थोंटे बेटा चला सर आवाज येत नाही. विद्यार्थी मित्रांनो माझ्याकडे दुसरा मोबाईल आहे. आवाज भरपूर येत आहे पहा. विद्यार्थी मित्रांनो माझ्याकडे दुसरा मोबाईल आहे. आवाज येतोय ना? तुमचा आवाज मोबाईलचा आवाज वाढवा. चला. चला स्वरांचे प्रकार जर आपल्याला माहीत असतील. आरुषी व्यंजने 34. मी स्वर विचारले बेटा. बिरादार ओके. चला व्यंजने 36 आहेत हे कोणतरी 34 म्हटलं होतं. आपण स्वरांचे प्रकार माहीत असतील तर पाहूया विद्यार्थी मित्रांनो. स्वरांचे प्रकार ओके. चला माहीत नसेल तर काही हरकत नाही पुढे जाऊया. सुखदा स्वरादी ठीक आहे बघूया स्वरांचे प्रकार. अगदी सोपं आहेत मित्रांनो. फक्त आपण 6 वाजेपर्यंत क्लास घेणार आहोत. लक्षात ठेवा. चला लवकर लवकर घेऊया स्वरांचे प्रकार. ओके. स्वर 14 आहेत. ठीक आहे. येस. ओके सर. चला विद्यार्थी मित्रांनो पहिला प्रकार या ठिकाणी आपण पाहूया स्वरांचे प्रकार. पहिला प्रकार जो आहे तो ऱ्हस्व स्वर. स्वरांचे प्रकार पहिला प्रकार कोणता आहे? ऱ्हस्व स्वर. आता ऱ्हस्व स्वर म्हणजे काय हे माहीत आहे आपल्याला? मी सांगेनच. ओके. क अधिक ई की. ठीक आहे. ते पुढे जाऊया आपण ते पुन्हा नंतर पाहणारच आहोत. ओके. ऱ्हस्व स्वर म्हणजे काय? की ज्या स्वरांचा उच्चार करण्यास कमी वेळ लागतो किंवा कमी कालावधी लागतो त्यांना काय म्हणतात? ऱ्हस्व स्वर म्हणतात. म्हणजे आखूड उच्चाराचे. कोणते? लिहून घेऊ शकता तुम्ही. ज्या स्वरांचा उच्चार इथे लिहून देऊ मी. ओके. नाही वेळ लागतो. ज्या स्वरांचा उच्चार करण्यास कमी वेळ किंवा कमी कालावधी कमी वेळ किंवा कमी कालावधी कमी वेळ किंवा कमी कालावधी लागतो
कमी कालावधी लागतो त्यांना काय म्हटलं जातं? व्हेरी गुड. त्यांना ऱ्हस्व स्वर म्हटलं जातं किंवा ज्यांचा उच्चार अखूड होतो. अखूड म्हणजे काय हो? कमी. अ, आ. आ हा ऱ्हस्व स्वर आहे का हो? नाही. आ याचा उच्चार करण्यासाठी जास्त वेळ लागतो. म्हणून तो ऱ्हस्व स्वर नाही. पहा, ऱ्हस्व स्वर म्हणतात. तुम्ही लिहू शकता पुढे. पुढे जाऊया आपण आता हे ऱ्हस्व स्वर. ओके. सुखदा कोण? दीर्घ स्वर. व्हेरी गुड बेटा. चला खूप छान. सुखदा छान उत्तर देत आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, एक मिनिट. ऱ्हस्व स्वरापुढे जाऊया आपण. याची उदाहरणं पाहणार आहोत. आता उदाहरण काय आहेत? ऱ्हस्व स्वराची उदाहरणे कोणती कोणती आहेत? उदाहरणे लिहून घ्या. माहीत असेल तर टाइप करू शकता. ओके. चला. अ लिहून घ्या ऱ्हस्व स्वराची उदाहरणे. एक मिनिट. ऱ्हस्व स्वराची उदाहरणे अ, त्यानंतर ई, ऱ्हस्व ई, त्यानंतर उ, ऱ्हस्व उ, त्यानंतर रू, ऱ्हस्व रू आणि लृ, ऱ्हस्व लृ. नाही. ओके. सजाते स्वर, विजाते स्वर, संयुक्त स्वर हे स्वरांचे प्रकार आहेत. विस्फुते. व्हेरी गुड बेटा. छान. पहा, आपण पहिला प्रकार पाहत आहोत ऱ्हस्व स्वर. ज्या स्वरांचा उच्चार करण्यास कमी वेळ किंवा कमी कालावधी लागतो त्यांना ऱ्हस्व स्वर म्हटलं जातं आणि हे उदाहरण आहेत अ, ई, उ, रू, लू. पहा, अ चा उच्चार करतेवेळी फार वेळ लागत नाही आपल्याला. अ, ई, उ, रू, लू. ओके. चला. चला सर डिसलाईक 4 आहेत. विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना आवडत नाही त्यांनी लाईव्ह क्लास नाही केला तरी चालतो. ज्यांना गरज नाही त्यांनी नाही केला तरी चालतो. परंतु इतर इतर वेळ इतर चांगले शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा वेळ घालवू नका. चला विद्यार्थी मित्रांनो, आता आपण दुसरा प्रकार पाहणार आहोत. स्वरांचा दुसरा प्रकार दीर्घ स्वर. थोडंसं लवकर घेऊयात, कमी वेळ आहे. दीर्घ स्वर. ओके. आता याची व्याख्या तुम्हाला माहिती होईलच. ऱ्हस्व स्वराच्या उलट ज्या स्वरांचा उच्चार करण्यास जास्त वेळ किंवा कालावधी लागतो त्यांना दीर्घ स्वर म्हणतात. ओके. व्हेरी गुड. चला विद्यार्थी मित्रांनो, ज्या स्वरांचा उच्चार ज्या स्वरांचा उच्चार करण्यास ज्या स्वरांचा उच्चार करण्यास जास्त वेळ किंवा जास्त कालावधी लागतो त्यांना दीर्घ स्वर म्हणतात. म्हणजे त्याचा उच्चार लांबट होतो त्यांना दीर्घ स्वर म्हणतात. व्हेरी गुड. चला विद्यार्थी मित्रांनो, दीर्घ स्वर म्हणजे काय हे आपल्याला लक्षात आलं असेल आता. ज्या स्वरांचा उच्चार करण्यास जास्त वेळ लागतो किंवा जास्त कालावधी लागतो किंवा ज्या स्वरांचा उच्चार लांबट होतो, आखूड होतो म्हणजे अगदी पटकन होतो आणि ज्यांचा लांबट उच्चार होतो त्यांना दीर्घ स्वर म्हटलं जातं. आता त्याची उदाहरणं पण पाहणार आहोत आपण. उदाहरण काय काय आहेत? उदाहरण आहेत आ, लिहून घ्या. आ, दीर्घ ई आणि उ. पहा, हे दीर्घ स्वर आहेत. आ, ई, उ. ओके. आचा उच्चार करतेवेळी आ असं पटकन म्हणतो का आपण? नाही. आ, ई, उ म्हणून यांना जास्त वेळ लागतो. यांचा उच्चार करण्यासाठी जास्त वेळ लागतो म्हणून यांना दीर्घ स्वर असं म्हटलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, लिहिणं झालं असेल तर आपण पुढे जाऊया. तिसरा प्रकार पाहणार आहोत आपण स्वरांचा. तिसरा प्रकार. स्वरांचा तिसरा प्रकार आहे संयुक्त स्वर. ओके. संयुक्त स्वर. तुम्हाला त्याची व्याख्या माहीत असेल तर लिहू शकता.
ओके सर, दुपारी तास झाला का? बेटा नेटवर्क प्रॉब्लेम होता, पाऊस होता, त्यामुळे दुपारचा क्लास झाला नाही. मी विरामचिन्हांचा एक व्हिडिओ पाठवला होता. ओके, चला. रस रसुवा स्वराचा उच्चार आखुडतो ठीक आहे, ठीक आहे. ओके. सावंत बेटा. चला, संयुक्त स्वराची व्याख्या तुम्हाला माहीत असेल तर लिहू शकता. संयुक्त स्वर कोणाला म्हणायचं? दोन स्वर जेव्हा एकत्र येतात, दोन स्वर एकत्र येऊन बनलेल्या स्वरांना संयुक्त स्वर म्हटलं जातं. सांगतो. लिहून घ्या. दोन स्वर, इथे लिहीन मी. दोन स्वर एकत्र येऊन किंवा एकत्र मिसळून, दोन स्वर एकत्र येऊन, दोन स्वर एकत्र येऊन बनलेल्या स्वरांना बनलेल्या स्वरांना काय म्हटलं जातं? संयुक्त स्वर असे म्हटलं जातं. लक्षात ठेवा, पाठ करा. कधी कधी परीक्षेमध्ये मी यावर चाचणी घेणार आहे. संयुक्त स्वर असे म्हणतात. दोन स्वर एकत्र येऊन जेव्हा एक नवीन स्वर बनतो किंवा त्या दोन स्वर एकत्र येऊन मिसळून बनलेल्या स्वरांना संयुक्त स्वर असं म्हटलं जातं. तर उदाहरण पाहूया विद्यार्थी मित्रांनो आपण आता. किंवा ज्या स्वरांचा उच्चार दोन स्वरांनी मिळून होतो त्यांना संयुक्त स्वर. अगदी सोपी भाषा, सोप्या भाषेमध्ये मी सांगत आहे. पहा, हे आता संयुक्त स्वर कोणकोणते आहेत ते उदाहरण पाहूया अगोदर आणि मग त्यानंतर पहा. ए कोणकोणते आहेत? ऐ, ओ आणि औ. संयुक्त स्वर कोणते कोणते आहेत? ए, आय, ओ, औ. पहा विद्यार्थी मित्रांनो, आता ए ए हा स्वर कोणत्या दोन स्वरांनी मिळून बनलेला आहे ते पाहणार आहोत आपण. ए हा जो स्वर आहे तो कोणत्या दोन स्वरांनी मिळून बनलेला आहे? अ आणि ई किंवा दीर्घ ई. पहा, ज्या स्वरांचा उच्चार करताना दोन स्वर एकत्र येऊन बनलेल्या स्वरांना काय म्हटलं जातं? संयुक्त स्वर, संयुक्त स्वर म्हटलं जातं. यांनाच दीर्घ स्वर सुद्धा आता म्हटलं जात आहे, लक्षात ठेवा. ओके. त्यानंतर ऐ. ऐ कोणत्या दोन स्वरांचा उच्चार होतो? आ. व्हेरी गुड. बऱ्याच विद्यार्थ्यांनी कमेंटमध्ये पण टाईप केलेलं आहे. आ अधिक ई किंवा दीर्घ ई. त्यानंतर ओ. पाय, ए झालं, आय झालं, आता ओ. ओ कोणत्या दोन स्वरांनी तयार होतो? अ अधिक उ, दीर्घ उ, ऱ्हस्व उ किंवा दीर्घ उ आणि शेवटी औ. तर मित्रांनो, फक्त 3 मिनिट राहिलेत आपल्याकडे, लवकर लवकर घेऊया. औ हा स्वर कोणत्या दोन स्वरांच्या उच्चाराने तयार होतो? आ अधिक उ किंवा दीर्घ उ. ओके. चला विद्यार्थी मित्रांनो, अगदी सोप्या पद्धतीने आपण या ठिकाणी सांगितलेलं आहे. पुन्हा एकदा पहा. संयुक्त स्वर, दोन स्वर एकत्र येऊन बनलेल्या स्वरांना संयुक्त स्वर असे म्हणतात. उदाहरण आहेत ए, आय, ओ, औ. त्यानंतर त्याची उदाहरणं आहेत ए, आय, ओ, औ. ए कशा बनतं? अ आणि ई या दोन स्वरांचा उच्चार, दोन स्वरांच्या उच्चाराने मिळून. चला विद्यार्थी मित्रांनो, लिहिणं झालं असेल तर आता आपण पुढचा प्रकार पाहणार आहोत. चौथा प्रकार आहे सजातीय स्वर. ओके. चला, सजातीय स्वर म्हणजे काय हे मी या ठिकाणी सांगणार आहे आणि लगेच लिहून सुद्धा देणार आहे. सजातीय स्वर पहा, बऱ्याच विद्यार्थ्यांना दोन स्वर एकत्र येऊन तयार करण्यात आलेल्या स्वरांना संयुक्त स्वर असे म्हणतात. लाडे, व्हेरी गुड बेटा. चला
खूप छान. सुखदा. सजातीय स्वर. ओके. चला, सजातीय स्वर म्हणजे काय? एकाच उच्चारस्थानातून निघणाऱ्या स्वरांना सजातीय स्वर असे म्हणतात. जसं अ, आ, इ, ई. उच्चार स्थान पहा, एकाच उच्चार स्थानातून निघालेले आहेत. अ, आ, इ, ई, उ, ऊ. पहा, लिहा. एकाच उच्चार स्थानातून तुम्ही लिहून घेऊ शकता, मी सांगेन. एकाच उच्चार स्थानातून चला लगेच आता आपला नवोदयचा मानसिक क्षमता चाचणी तास आहे 6:15 वाजता. त्यासाठी तुम्हाला तयार व्हायचंय. एकाच उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना व्हेरी गुड. घारगे बेटा, मला समजत आहे. व्हेरी गुड. निघणाऱ्या स्वरांना एकाच उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना काय म्हणतात? सजातीय स्वर असे म्हणतात. एक मिनिट. सजातीय स्वर असे म्हणतात. उदाहरण सुद्धा मी या ठिकाणी देणार आहे लगेच. उदाहरण काय आहेत पहा. सजातीय स्वर एकाच उच्चार स्थाना म्हणजे जसं अ, आ. हे काय आहेत? सजातीय स्वर आहेत. त्यानंतर दुसरं उदाहरण ई, दीर्घ ई, ई, ई. व्हेरी गुड. निंबोरो बेटा, छान. ई, ई. त्यानंतर तिसरं उदाहरण आहे उ, उ. उ, ऱ्हस्व उ आणि दीर्घ उ. ओके. चला, समृद्धी पवार. अ, आ, इ, ई, उ, ऊ. ए, आय, ओ, औ नाही बेटा. ए, आय, ओ, औ हे सजातीय स्वर नाहीत. लक्षात ठेवा, जे संयुक्त स्वर आहेत ते सजातीय स्वर नसतात. लक्षात ठेवा, मी सांगणार आहे पुढे. जे संयुक्त स्वर आहेत ते सजातीय स्वर नसतात. चला, शेवटचं 1 मिनिटामध्ये घेऊयात आपण. शेवटचा प्रकार आहे 5वा प्रकार, विजातीय स्वर. सॉरी, सजातीय स्वर आणि विजातीय स्वर. विजातीय स्वर म्हणजे काय हो? चला, विजातीय स्वर एकाच भिन्न उच्चार स्थानावरून निघणाऱ्या स्वरांना. ओके. चला, भिन्न उच्चार स्थानातून भिन्न उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना विद्यार्थी मित्रांनो, मी हे स्क्रीन शेअर करत आहे आणि स्क्रीनवर लिहित आहे, त्यामुळे थोडंसं अक्षर व्यवस्थित येणार नाही. निघणाऱ्या स्वरांना काय म्हटलं जातं? विजातीय स्वर म्हटलं जातं. म्हणजे एकाच स्वरातून नाही, एकाच उच्चार स्थानातून नाही, विजातीय स्वर म्हटलं जातं. तुम्हाला उदाहरण सांगितल्यानंतर लक्षात येतील. विजातीय स्वर म्हणतात. ओके. चला विद्यार्थी मित्रांनो, उदाहरण पाहूया आणि आपण थांबणार आहोत. उदाहरण पाहूया. अ, ई. ऱ्हस्व ई किंवा दीर्घ ई. सॉरी, ऱ्हस्वच घेऊया आपण. अ आणि ई पहा, एकाच स्थानातून निघालेले आहेत का हे? अ आणि ई. अ, आ हे एकाच स्थानातून आहेत, म्हणून त्यांना सजातीय स्वर म्हटलं जातं. अ, ई हे विजातीय स्वर आहेत, एकाच स्थानातून निघत नाहीत. त्यानंतर अ, उ. अ आणि उ हे एकाच उच्चार स्थानातून हे स्वर निघत नाहीत आणि म्हणून त्यांना विजातीय स्वर म्हटलं जातं. त्यानंतर उ, ई, दीर्घ उ, दीर्घ ई घ्या किंवा ऱ्हस्व ई, दीर्घ उ हे सुद्धा विजातीय स्वर आहेत. विद्यार्थी मित्रांनो, अगदी सोप्या भाषेमध्ये मी सांगत आहे. आरती बेटा, व्हेरी गुड. खूप सारे विद्यार्थी, अगदी 5वीचे 4थीचे विद्यार्थ्यांना सुद्धा हे उपयोगी आहे आणि
इव्हन MPSC परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा यावर प्रश्न विचारलेले आहेत. केव्हा कोणत्या परीक्षेमध्ये कोणता प्रश्न विचारला होता हे मी तुम्हाला नंतर सांगणार आहे. आपण त्यावर चाचणी सुद्धा घेणार आहोत. चला, विजातीय स्वर पहा. आज आपण काय काय शिकलं. वर्णांचे प्रकारामध्ये किती 3 प्रकार आहेत. वर्णांचे प्रकार किती आहेत? 3. एक स्वर, नंबर 2 स्वरादी आणि नंबर 3 व्यंजन. त्यामध्ये आज आपण स्वरांची माहिती पाहिलेली आहे. स्वर म्हणजे काय, स्वरांचे प्रकार कोणते, ओके, ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर म्हणजे काय, संयुक्त स्वर म्हणजे काय, त्यानंतर सजातीय स्वर, विजातीय स्वर म्हणजे काय, ही सर्व माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण थांबणार आहोत. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा. तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला विद्यार्थी मित्रांनो, भेटूया आपण असंच पुन्हा एकदा